Hello everyone. Today we will starting with a new lecture of magnetic properties of fluids. This is our lecture number 5th. Okay, magnetic properties of fluids, lecture number 5. In this lecture we are going to cover this 7 points. Okay, first one is your streamline motion, second one is your turbulent motion, then equation of continuity, viscous force, Newton's formula, Stokes law and terminal velocity. Okay, so याआधी जे आपले 4 लेक्चर झालेत त्यामध्ये मी तुम्हाला वेळोवेळी सांगितलंय हा जो आपण चॅप्टर पाहतोय which is mechanical properties of fluids can be divided into 3 parts. First one is your nothing but hydrostatic fluid at rest, second one is your surface tension and last one is your हायड्रोडायनामिक्स, दॅट मीन्स फ्लुइड इज इन मोशन, राईट. तर आपण जो पहिला पार्ट आहे ज्या पार्टमध्ये फ्लुइड ॲट रेस्ट ज्याला आपण हायड्रोस्टॅटिक म्हणतो तो प्रॉपरली कव्हर केला आहे. देन लास्ट 2 लेक्चरमध्ये आपण सरफेस टेन्शन प्रॉपरली कव्हर केला आहे आणि आजपासनं या चॅप्टरचा 3rd पार्ट विच इज नोन ॲज फ्लुइड इन मोशन, ऑल्सो नोन ॲज हायड्रोडायनामिक्स, याला आपण स्टार्ट करतोय. ओके, सो आजचं जे लेक्चर आहे टोटली बेस्ड ऑन hydrodynamics. Okay, hydrodynamics is nothing but fluid at motion. ओके, म्हणजे तुमचं जे फ्लुइड आहे ते मोशनमध्ये असताना त्याच्या काही कंडिशन्स आहेत ते आपण सगळं आज लेक्चरमध्ये पाहणार आहे. ओके, यावर साधारणतः 2 लेक्चर होतील म्हणजे हा चॅप्टर संपेन आणि मग 3rd लेक्चरमध्ये आपण याचे न्यूमेरिकल्स घेऊयात म्हणजे तुमचा चॅप्टर नंबर 2 सुद्धा कव्हर झाईल. सो विदाउट वेस्टिंग टाइम वी विल स्टार्टिंग विथ द फर्स्ट पॉइंट विच इज नोन ॲज स्ट्रीमलाइन मोशन. ओके, पॉइंट नंबर फर्स्ट इज युअर स्ट्रीमलाइन मोशन. See guys, हा एक पाईप आहे. ओके, सगळ्यांना दिसतो व्यवस्थित. सी यामध्ये या डायरेक्शननी वॉटर फ्लो करते असं आपण कन्सिडर करूयात. द डायरेक्शन ऑफ वॉटर इज डिनोटेड बाय दिस डॉटेड लाईन. सी जर या पर्टिक्युलर पॉईंटला तुम्ही जर चेक केलं या पर्टिक्युलर पॉईंटला तर तुम्हाला असं समजेल की इथे वॉटरची जी डायरेक्शन आहे ती लाईक दिस, राईट, सेम डायरेक्शन. ओके, तुम्ही या पर्टिक्युलर पॉईंटला आले तर तुम्हाला असं कळेल वॉटरची डायरेक्शन इज लाईक दिस. तुम्ही या पर्टिक्युलर पॉईंटला आले तर वॉटरची डायरेक्शन इज लाईक दिस. ओके, सो सेम डायरेक्शन दिसते तुम्हाला. या पॉईंटला वॉटरची डायरेक्शन सेम आहे, या पॉईंटला वॉटरची डायरेक्शन सेम आहे, या पॉईंटला वॉटरची डायरेक्शन सेम आहे. तुम्हाला माहिती आहे वॉटर हे एका लेअरमध्ये फ्लो होत असतं, पर्टिक्युलर लेयर्स, फर्स्ट लेअर, सेकंड लेअर, थर्ड लेअर, लाईक दिस, राईट. सो इथे सगळ्यांची डायरेक्शन तुम्हाला काय मिळेल, सेम मिळेल. ओके, तर मी याची डेफिनेशन तुम्हाला देणार सो दॅट यू कॅन इझिली अंडरस्टँड द स्ट्रीमलाइन मोशन इन व्हेरी सिम्पल मॅनर. स्ट्रीमलाइन मोशन इज नथिंग बट ॲट एनी गिवन पॉइंट, at any given point, कोणत्याही गिवन पॉइंटला at any given point the direction and magnitude of velocity is constant. Streamline motion is nothing but at any given point the direction and the magnitude of velocity should be constant. म्हणजे या पर्टिक्युलर पॉइंटला इथे मी याला A म्हणतो, दिस इज युअर B and this is your C, assume that. Okay, at point A the direction and the magnitude of velocity should be constant. B पॉइंटला direction and velocity should be constant. C पॉइंटला direction and velocity should be constant. प्रत्येक पॉइंटची तुम्ही direction and velocity जर मेजर केली तर ती तुम्हाला काय मिळणार, कॉन्स्टंटच मिळाली पाहिजे. ओके, सो दिस इज नथिंग बट युअर स्ट्रीमलाइन मोशन. ओके, सी तुम्हाला हा पॉईंट एकदम क्लिअर असेल. मी तुम्हाला डेफिनेशन दिली, ॲट एनी गिवन पॉईंट द डायरेक्शन अँड द मॅग्निट्यूड ऑफ वेलॉसिटी शुड बी कॉन्स्टंट. मी एकदा वेगळ्या मॅनर देईल. मे बी आजच्या लेक्चरमध्ये तुमच्या टेक्स्टबुकमध्ये जो पॉईंटचा सिक्वेन्स आहे तो कदाचित मागे पुढे होऊ शकतो बिकॉज मी जो सिक्वेन्स मेंटेन करेल हा एकदम प्रोफेशनल सिक्वेन्स असणार आहे. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये कदाचित मागे पुढे झाले तर ते थोडं व्यवस्थित तुम्ही समजून घ्या. आपला सिक्वेन्स कदाचित थोडा वेगळा पण असू शकतो बट from the textbookच असणार आहे तो प्रॉपरली. ओके, स्ट्रीमलाइन मोशन ॲट एनी गिवन पॉईंट
द डायरेक्शन अँड मॅग्निट्यूड ऑफ वेलॉसिटी इज कॉन्स्टंट. म्हणजे या पॉईंटचा तुम्ही विचार केला त्याची डायरेक्शन अँड मॅग्निट्यूड इथे एकदम कॉन्स्टंट असणार, पण या पॉईंटला विचार केला तर सी पॉईंटचं डायरेक्शन अँड मॅग्निट्यूड काय असेल, कॉन्स्टंट असेल ॲट दॅट पॉईंट ओनली, ॲट दॅट पॉईंट ओनली. दिस इज नोन ॲज स्ट्रीमलाईन मोशन. होप सो हा पॉईंट तुम्हाला एकदम क्लिअर असेल. स्ट्रीमलाईन मोशन. नेक्स्ट पॉईंट इज टर्ब्युलंट मोशन. मी याच्याच खाली इथे सेकंड पॉईंट देतो टर्ब्युलंटवाला, सो यू कॅन इझिली अंडरस्टँड अँड कम्पेअर दिस टू पॉईंट्स. ओके, सो आफ्टर स्ट्रीमलाईन नेक्स्ट पॉईंट इज युअर टर्ब्युलंट मोशन. टर्ब्युलंट मोशन. ओके, सी गाईज, हा एक पाईप आहे, यामध्ये या डायरेक्शननी तुमचं वॉटर फ्लो करत आहे. सो तुम्ही इथे जर प्रॉपरली पाहिलं या पॉईंटमध्ये तर डायरेक्शन अँड मॅग्निट्यूड इज कॉन्स्टंट, सो दॅट यू कॅन इझिली से दिस फ्लो इज स्ट्रीमलाईन फ्लो, राईट ना. हे जे वॉटरची डायरेक्शन मी इथे शो केलेली आहे, या डायरेक्शनवरून तुम्हाला असं क्लिअर होईल डायरेक्शन अँड मॅग्निट्यूड ऑफ दिस पर्टिक्युलर वॉटर ॲट दिस पॉईंट इज कॉन्स्टंट, सो दॅट दिस वॉटर इज स्ट्रीमलाईन मोशन, इज इन स्ट्रीमलाईन मोशन, राईट. पण इथे जर आपण एक ऑब्स्टॅकल ठेवलं असं, ओके, असं पाणी या डायरेक्शननी फ्लो होतं आहे आणि मध्ये एखादा मोठा ऑब्स्टॅकल असेल, व्हॉट विल गेट हॅपन रे. सी, मग आता या वॉटरची डायरेक्शन चेंज होणार लाईक दिस. आर यू गेटिंग माय पॉईंट? येस और नो? सो आता इथे जर तुम्ही कुठे चेक केलं या पर्टिक्युलर पॉईंटला तर तुम्हाला असं लक्षात येईल की इथे डायरेक्शन पण डिफरंट आहे आणि मॅग्निट्यूड सुद्धा डिफरंट असणार आहे. सो दिस इज नोन ॲज टर्ब्युलंट मोशन. दिस इज नोन ॲज टर्ब्युलंट मोशन, राईट. सो स्ट्रीमलाईन इज नथिंग बट इन व्हेरी डायरेक्शन अँड मॅग्निट्यूड वाईज कॉन्स्टंट असलं पाहिजे. तुम्ही या स्ट्रीमलाईनला या डायरेक्शननी सुद्धा शो करू शकता, डझंट मॅटर एट ऑल, राईट. टर्ब्युलंटला तुम्ही असं सुद्धा दाखवू शकता ना, राईट, लाईक दिस. डिफरंट डायरेक्शन विथ डिफरंट मॅग्निट्यूड, दॅट्स इट. दिस इज नोन ॲज टर्ब्युलंट मोशन, राईट. सो हा टर्ब्युलंट मोशन तुम्हाला इथे प्रॉपरली पाहायला मिळेल अँड स्ट्रीमलाईन मोशन लाईक दिस. तुम्हाला माहिती आहे टर्ब्युलंट मोशनमध्ये खूप साऱ्या क्रिटिकल गोष्टी असतात. ॲज लाईक आत्ता तुम्ही सर्वांनी पाहिलं विथिन मागच्या एक 6-7 दिवसामध्ये आपल्याकडे निसर्ग सायक्लॉन होतं, राईट ना. खूप मोठं चक्रीवादळ आपल्याला पाहायला मिळालं आणि या चक्रीवादळामध्ये त्या सायक्लॉनमध्ये सगळ्या फ्लाईट वगैरे सगळं कॅन्सल होतं, पूर्णपणे सगळं बंद करण्यात आलं होतं. बिकॉज ऑफ वॉट, की अशा पद्धतीचा फ्लुइडचा फ्लो होता, राईट ना. फ्लुइडचा म्हणजे गॅसेसचा, हवेचा जो काही विंडचा फ्लो असेल तो प्रॉपरली या डायरेक्शननी या पद्धतीचा होता, टर्ब्युलंट टाईप, राईट. आणि फ्लाईट्सला मूव्ह करण्यासाठी या पद्धतीचा फ्लो नेसेसरी असतो, राईट. असा फ्लो होता, त्यामुळे फ्लाईट्स वगैरे सगळ्या आपण कॅन्सल केल्या होत्या. तुम्हाला एकदम नवीन एक्झाम्पल आहे तुमच्यासमोर, लाईक अ निसर्ग सायक्लॉन. ओके, सो दिस इज युअर टर्ब्युलंट मोशन, दिस इज युअर स्ट्रीमलाईन मोशन. दीज आर द व्हेरी बेसिक फंडेज रिलेटेड टू दिस हायड्रोडायनॅमिक्स. ओके, या पद्धतीचे फंडेज मे नॉट, कदाचित तुमच्या एक्झामला विचारले जाणार नाहीत. ओके, सो आपण याला रफ करूयात, थोडं पुढे जाऊयात. आपण चॅप्टर मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स पाहतोय, त्याचं लेक्चर नंबर 5 आहे. त्यातला फर्स्ट 2 पॉईंट्स आपण कव्हर केले, स्ट्रीमलाईन मोशन अँड टर्ब्युलंट मोशन. इट्स व्हेरी सिम्पल. ओके, मी याला रफ करतोय. आता आपण पुढे जाऊयात. आपला नेक्स्ट पॉईंट असणार आहे इक्वेशन ऑफ कंटिन्युटी, विच इज व्हेरी इम्पॉर्टंट रिलेटेड टू युअर बोर्ड एक्झाम ऑल्सो. बिकॉज वाय, सी, इक्वेशन ऑफ कंटिन्युटी, इक्वेशन ऑफ कंटिन्युटी. ओके, मी शॉर्टकट लिहितो, तुम्ही थोडं व्यवस्थित लिहा. याला IMP मार्क करायला अजिबातही विसरायचं नाही, बिकॉज आतापर्यंत इक्वेशन ऑफ कंटिन्युटी खूप वेळा बोर्ड एक्झामला विचारलं गेलेलं आहे अँड मे बी तुम्ही जी बोर्ड एक्झाम देताय त्याला सुद्धा विचारलं जाऊ शकतं, राईट. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट अँड ट्राय टू पे अटेन्शन ओव्हर हिअर बिकॉज इट इज very important. Okay, equation of continuity. See guys, in the equation of continuity, mass per unit time is exactly equal to, एक मिनटं मी थोडं व्यवस्थित लिहितो जेणेकरून तुम्हाला अजून थोडं क्लिअर करेल. आपण याला एक डायग्राम देऊयात. सो विथ द हेल्प ऑफ डायग्राम तुम्हाला एकदम प्रॉपरली मला एक्सप्लेन करता येईल. मे बी तुमच्या टेक्स्टबुकमध्ये ती डायग्राम नाही आहे, बट फॉर युअर अंडरस्टँडिंग पर्पज मी तुम्हाला एक डायग्राम पण देतो इथे. ठीक आहे. ओके, या पद्धतीची डायग्राम दिली. हा वाला एरिया A1 आहे, हा वाला एरिया A2 आहे, हा वाला एरिया A3 आहे. ओके,
सी यातनं या पद्धतीने एक फ्लुइड पास होत आहे. इथे त्याची वेलॉसिटी v1 असेल, इथे त्याची वेलॉसिटी v2 आहे आणि इथे त्याची वेलॉसिटी v3 आहे. ओके, या पद्धतीची एक डायग्राम मी तुम्हाला दिलेली आहे. पहा आता मी याच्या खाली लिहितोय इक्वेशन ऑफ कंटिन्युटी. व्हेरी सिंपल, एकदम प्रॉपरली कॉन्सन्ट्रेट करा. बेस्ट सांगणार, जर तुम्ही प्रॉपरली बोर्डवर समजून घेतलं तर परत तुम्हाला जास्त प्रॅक्टिस करायची गरज लागणार नाही. अँड बोर्डला विचारल्यानंतर तुम्ही इझिली हे इक्वेशन डिराईव्ह करू शकता. दिस इज युअर डायग्राम अँड सी mass of liquid entering per unit time is exactly equal to, पहा प्रॉपरली मी काय लिहितोय, mass of liquid entering per unit time is exactly equal to mass of liquid leaving per unit time. Are you getting my point? Mass of liquid entering per unit time is exactly equal to mass of liquid entering leaving per unit time. That means इथनं जेवढं लिक्विड आतमध्ये येईल तेवढंच युनिट लिक्विड इथनं सुद्धा बाहेर पडणार आहे. राईट, इथे आतमध्ये काही शिल्लक नाही राहणार. जेवढं एंटर करेल पर युनिट टाइम तेवढंच लिव्ह करेल पर युनिट टाइम. होप सो तुम्हाला हे क्लिअर असेल. म्हणजेच काय रे, मास ऑफ लिक्विड एंटरिंग पर युनिट टाइम. सो याला एक डिफरंट लँग्वेज मध्ये लिहायचं झालं तर मास ऑफ लिक्विड एंटरिंग पर युनिट टाइम इज इक्वल टू कॉन्स्टंट आहे. आर यू गेटिंग माय पॉइंट? मास ऑफ लिक्विड एंटरिंग पर युनिट टाइम इज कॉन्स्टंट. वाय कॉन्स्टंट? बिकॉज जेवढा टाइम एंटरिंगला घेतो तेवढाच टाइम लिव्हिंगला घेणार आहे. सो इट शुड बी अ कॉन्स्टंट, राईट ना. बट मी तुम्हाला खूप वेळा सांगितलंय, आपण लिक्विडचा विचार करत असू तर आपण मासच्या बाबतीत विचार नाही करत. आपण म्हणत नाही ना 1 किलो पाणी द्या, 1 किलो मिल्क द्या, असं तर कधी म्हणत नाही. राईट, आपण त्याला लिटर मध्ये मेजर करतो. दॅट मीन्स आपल्याला पाहिजे डेन्सिटी. सो मासला तुम्ही काय लिहिणार मग? मास इज नथिंग बट डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम. इट्स अ फॉर्म्युला फॉर मास, राईट, अपॉन टाइम ॲज इट इज इक्वल टू कॉन्स्टंट. ओके, अगेन this density as it is, volume can be written as area into length upon time is equal to constant. Okay, so if you observe this equation very carefully, it is very interesting. See guys, this is density as it is, this area is also as it is, and this length upon this is time is equal to constant. I just shuffle this equation in front of you. Rho as it is, A as it is, L upon T as it is. You know that L is nothing but distance length, right now? So distance upon time. Can you remember this formula? It's very simple. We already studied in 11th science. Distance upon time, distance upon time, distance upon time is nothing but velocity, right? So just replace this form with the help of velocity. You'll get rho into area into velocity is equal to constant. Are you getting my point? Rho into area into velocity is constant. Rho is nothing but density of that particular liquid. Area into velocity is equal to constant. Okay, don't confuse in this V and this V. This V is for volume, this V is for velocity. Okay, so मी आता इथे लिहितो, इथे आपल्याकडे थोडा स्पेस आहे. Rho AV is equal to constant in the sense what? In the sense rho 1 A1 V1 is equal to rho 2 A2 V2 is equal to constant. राईट ना. हे खूप वेळा अशा पद्धतीचे इक्वेशन्स आपण 11thला पाहिलेले आहेत. बिकॉज रो ए व्ही कॉन्स्टंट इज नथिंग बट रो 1 A1 V1 इज इक्वल टू रो 2 A2 V2 इज इक्वल टू कॉन्स्टंट. असे किती पण तुम्ही प्रॉडक्ट्स घेत गेले तरी त्यांचा जो काही प्रॉडक्ट तुम्हाला मिळेल तो कॉन्स्टंटच मिळतो. राईट, पण तुम्हाला माहिती आहे इथनं आपण लिक्विड इन करतो, ॲज्युम करूयात वॉटर इन होत आहे तर इथं पण वॉटरच बाहेर पडेल. येस ओ नो? सो असं होणार नाही. इथनं आपण लिक्विड इन केलं, इथनं मर्क्युरी बाहेर आली. राईट ना. सो इथनं जर लिक्विड असेल वॉटर असेल तर इथे सुद्धा वॉटर. सो वॉटरची डेन्सिटी काय? सेम. सो हा रो आणि हा रो काय होणार? कॅन्सल होणार. डेन्सिटी सेम आहे. राईट. सो यू विल गेट A1 V1 is equal to A2 V2 is equal to constant.
right now. So if you observe this equation very carefully, you'll know that area into velocity is equal to constant, right now. So with the help of this one, I can write area into velocity is equal to constant. Are you getting my point? So with the help of this equation, you can easily write area is inversely proportional to velocity, right? काही स्टुडंट यामध्ये कन्फ्यूज होतील, पण ज्यांना लॉ माहिती आहे त्यांना हे जमेल. आपण काय करतो ऑलवेज, पहा, एरिया इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू वेलॉसिटी असेल, प्रोपोर्शनॅलिटीच्या इन्स्टेड आपल्याला जर इक्वॅलिटी पाहिजे असेल तर एरिया इज इक्वल टू आणि एक कॉन्स्टंट येतो इंटू 1/v, राईट ना. याला स्प्लिट अप केलं आपण इक्वल आणि कॉन्स्टंट मध्ये. एरिया इज इक्वल टू कॉन्स्टंट इंटू 1/v, राईट. सो एरिया इंटू v इज इक्वल टू कॉन्स्टंट is nothing but area is inversely proportional to a by v, right. याला मी शफलिंग करू, या साइड सारखं आपण शफलिंग करू शकतो. सा v इकडे काय डिवाइड आहे, इकडे मल्टिप्लाय होईल. सो a v इज इक्वल टू कॉन्स्टंट म्हणला ना इथे. अरे यस और नो, इट्स व्हेरी सिंपल. v इथे डिवाइड आहे, इकडे मल्टिप्लाय बनला. सो एरिया इंटू वेलॉसिटी इज इक्वल टू कॉन्स्टंट. हा वाला फॉर्म, राईट, म्हणजे या वाला फॉर्म मधून हा वाला फॉर्म आपल्याला डिराइव्ह करता येतो. सो एरिया इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू वेलॉसिटी. इट इज नथिंग बट युअर इक्वेशन ऑफ कंटिन्युटी. डायग्राम, इक्वेशन, त्याचं डेरिव्हेशन इथपर्यंत. तुम्ही सर डेरिव्हेशन एकदम इझी आहे, आम्हाला समजलं. रो इंटू ए इंटू व्ही इज इक्वल टू कॉन्स्टंट. सो विथ द हेल्प ऑफ फॉर्म्युला अँड शॉफलिंग यू कॅन इझिली राईट डाऊन एरिया इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू वेलॉसिटी. बट व्हॉट डू यू मीन बाय दिस वन? एरिया इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू वेलॉसिटी. सी, इट्स व्हेरी इंटरेस्टिंग. म्हणजे काय तर एरिया कमी केला तर वेलॉसिटी वाढणार. येस और नो? इन्व्हर्सली प्रोपोर्शनल एरिया कमी केला तर वेलॉसिटी वाढणार. एक्झाम्पल पाहू डे टू लाईफमध्ये. सी गाईज, तुमच्या घरासमोर एक गार्डन आहे आणि तुम्ही प्लांटिंग करताय. असं जे काही प्लांट्स आहेत त्याला असं पाणी पाईपनी घालताय. ॲज्युम करूयात हा तुमचा पाईप आहे. तुम्ही या पद्धतीने पाईप पकडलाय, सगळ्यांना दिसतोय प्रॉपरली, आणि यातनं पाणी बाहेर येत आहे तुमच्या गार्डनमध्ये, राईट. हा त्याचा एरिया आहे, दिसतोय सगळ्यांना. हा त्याचा एरिया आहे आणि त्याची वेलॉसिटी v आहे. एरिया ए आहे, वेलॉसिटी v आहे. आता तुम्ही काय केलं, तुम्ही इथे असं बोट ठेवलं हाफवालं. म्हणजे आता एरिया काय केलं तुम्ही, हा जो एरिया ए होता त्याच्यावर बोट ठेवलं म्हणजे एरिया कमी झाला. तुम्हाला काय पाहिलं मी इथं, तुमच्या पाण्याचं प्रेशर इन्क्रीज होतं ना. अरे येस नो, म्हणजेच वेलॉसिटी इन्क्रीज होते. वाय वेलॉसिटी विल गेट इन्क्रीज? बिकॉज एरिया कमी केला आणि तुमची वेलॉसिटी इन्क्रीज झाली. दॅट्स इट. दिस इज युअर इक्वेशन ऑफ कंटिन्युटी. होप सो तुम्हाला हा पॉईंट एकदम क्लिअर असेल. सिम्पल फॉर्मॅटमध्ये आपण सांगितलं. मग या डायग्राममध्ये जर आपण विचार केला तर कोणती वेलॉसिटी जास्त आणि कोणती कमी? ऑफकोर्स विथ द हेल्प ऑफ एरिया अँड वेलॉसिटी फॉर्म आपण हे सांगू शकतो. इथे एरिया फार कमी आहे, याची वेलॉसिटी काय असतात, मॅक्झिमम असेल, राईट ना. आणि इथे एरिया फार जास्त आहे, इथे मिनिमम असेल. आणि हा या दोघांच्या मध्ये आहे हा एरिया, म्हणजे इथे इंटरमिजिएट असली पाहिजे. आर यू गेटिंग माय पॉईंट? सो इट्स व्हेरी सिम्पल फॉर्म. सो जेवढे इथनं इन होणार तेवढंच इथनं काय होणार, आउट होणार. दॅट्स इट. ओके. सो यावर खूप साऱ्या गोष्टी येतात. जेवढं इन होतं तेवढंच आउट होतं. हे बऱ्याचशा याच्यावर कॉन्सेप्ट्स पण आहेत, ते आपण करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये प्रॉपरली घेऊयात अँड सीईटीच्या लेक्चर्सला सुद्धा पाहूयात. होप सो हा पॉईंट तुम्हाला क्लिअर असेल. इक्वेशन ऑफ कंटिन्युटी व्हेरी IMP, बोर्डला खूप वेळा विचारला गेलेला आहे. डायग्राम अँड त्याचं डेरिव्हेशन मी तुम्हाला प्रॉपरली दिलेलं आहे. आपला पॉईंट नंबर 3 आपण क्लिअर केला, विच इज नथिंग बट इक्वेशन ऑफ कंटिन्युटी. मी याला रफ करतो, आपण थोडं पुढे जाऊयात. आपला 4th वाला पॉईंट आहे विस्कस फोर्स, विच इज व्हेरी इंटरेस्टिंग. मी याला रफ करतो आता. The next point is viscous force. It's a viscous force. See guys, it's a very interesting viscous force. So यामध्ये दोन पार्ट्स मी करतो, सो तुम्हाला प्रॉपरली समजेल की what do you mean by viscous force exactly. Okay, so these are the two parts related to solid and related to liquid. Okay, आपण या चॅप्टरमध्ये लिक्विड रिलेटेड विस्कस फोर्स पाहणार ॲक्च्युली, बट सॉलिडला आपण कोरिलेट करूयात. सो यू कॅन इझिली अंडरस्टँड द डिफरन्स बिटवीन दिस टू थिंग्स अँड युअर कॉन्सेप्ट विल गेट व्हेरी क्लिअर. ओके, सो आपण यामध्ये असं पाहिलं आधी, दिस इज युअर प्लेन सरफेस.
and this is your one object moving in this direction with velocity v and mass m. ओके, हा एक प्लेन सरफेस आहे, त्यावर एक ऑब्जेक्ट आपण ठेवला आहे, तो ऑब्जेक्टचं मास m आहे अँड या डायरेक्शननी एका लिनियर वेलॉसिटी v ने तो फ्लो करतोय. ओके, जर मी तुम्हाला म्हटलं या ऑब्जेक्टची फ्री बॉडी डायग्राम आपल्याला पाहिजे, तुम्हाला सर इट्स व्हेरी सिंपल, वी कॅन इझिली ड्रॉ अ फ्री बॉडी डायग्राम फॉर दिस पर्टिक्युलर ऑब्जेक्ट. आर यू गेटिंग माय पॉइंट? सो this is m and या डायरेक्शननी वेलॉसिटी आहे, राईट ना, या डायरेक्शननी वेलॉसिटी आहे. पण या डायरेक्शननी जर वेलॉसिटी असेल तर खाली जो प्लेन सरफेस आहे त्या प्लेन सरफेसमध्ये आणि या मासमध्ये एक पर्टिक्युलर फ्रिक्शन आहे, त्या फ्रिक्शनची डायरेक्शन इकडे असते, त्या फ्रिक्शनला फ्रिक्शनल फोर्स आहे, त्याला आपण एफ म्हणतो, राईट ना. येस और नो? हे फ्रिक्शनल फोर्स आपण सॉलिडमध्ये पाहिलं आहे आणि चॅप्टर नंबर 1 जो तुम्हाला मिळाला आहे रोटेशनल डायनामिक्स, त्यामध्ये सुद्धा हा पॉईंट आपण क्लिअर केला आहे रिलेटेड टू बँकिंग रोड अँड ऑल दॅट थिंग्स, राईट. जे ॲप्लिकेशन्स आपण पाहिले त्यामध्ये हे सगळं आपण पाहिलं आहे. त्याचा फॉर्म्युला आपण पाहिला, दिस एफ एस इज नथिंग बट म्यू इंटू एन, राईट. सो दिस म्यू इज नोन ॲज कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन, राईट ना. हे सगळं आपण पाहिलं. दिस एन इज नथिंग बट नॉर्मल फोर्स इज एक्झॅक्टली इक्वल टू mg, राईट ना. सो यालाच आपण कोरिलेट करूयात लिक्विड बरोबर. ओके, हे कोणतं फोर्स आहे? स्टॅटिक फ्रिक्शनवाला फोर्स आहे, स्टॅटिक फोर्स, राईट. इथे आता एक विस्कस फोर्स आहे लिक्विड रिलेटेड, जे सेम ॲज या एफ एस बरोबर सेम असेल, राईट. सी इम्पॉर्टंट पॉईंट इज वॉट, तुम्हाला मी मगाशी सांगितलं लिक्विड विल फ्लो इन द फॉर्म ऑफ लेअर, राईट. लिक्विडच्या काही लेअर असतील. तुम्ही जर सीला प्रॉपरली ऑब्झर्व केलं तुम्हाला असं दिसेल जी टॉप लेअर असते त्यामध्ये वेव्ज असतात, राईट. म्हणजे तिची वेलॉसिटी मॅक्झिमम असते, त्यामुळे त्यामध्ये वेव्स पाहायला मिळतात. पण त्या वेव्हच्या तुम्ही डीप जर खाली जात गेले आणि इफ यू गो बॉटम ऑफ द सीच्या एकदम बॉटमला गेले तर तुम्हाला तो समुद्र आहे तो एकदम शांत दिसेल, राईट ना. तो सी एकदम सायलेंट असेल. तुम्ही स्कुबा डायव्हिंग वगैरे असं काही केलं असेल किंवा त्याशी रिलेटेड जर व्हिडिओज तुम्ही यूट्यूबवर पाहिले असतील तर तुम्हाला असं समजेल की स्कुबा डायव्हिंगसाठी आपण एकदम बॉटमला गेलो तर सी आपल्याला एकदम सायलेंट दिसतो, पण ते जर टॉपला आलो तर वेव्स मिळतात, राईट ना. सो हे का होतं मग? वरती वेलॉसिटी खूप जास्त आहे, बॉटमला वेलॉसिटी एकदम झिरो आहे. पाहूयात, लेट सी. सी हा एक रिव्हर बेड आहे. रिव्हर बेड इन द सेन्स एकदम सरफेस पॉईंट लास्टवाला, एकदम शेवटचा तळाला जो पॉईंट असतो त्याला आपण रिव्हर बेड म्हणतो, राईट. आणि त्यामध्ये अशा पद्धतीने एक लेयर्स असतात लिक्विडच्या. ओके, सेकंड, थर्ड, फोर्थ, या पद्धतीने लिक्विडच्या लेयर्स आहेत. याला मी फर्स्ट म्हटलं, सेकंड, थर्ड आणि फोर्थ, या अशा 4 लेयर्स आहेत लिक्विडच्या. ओके, जर मी चौथ्यावाल्या लेयरची जी टॉपला लेयर आहे तिची वेलॉसिटी किती असा प्रश्न तुम्हाला विचारला, तुम्हाला सर इट्स व्हेरी सिम्पल, वेलॉसिटी विल बी v प्लस dv, म्हणजे मॅक्झिमम वेलॉसिटीमध्ये काहीतरी वेलॉसिटी अजून ॲड झाली dv ना. वेलॉसिटी v आहे, त्यामध्ये एक्स्ट्रा वेलॉसिटी ॲड झाली dv म्हणजे एक्स्ट्रा मॅक्झिमम बनली, राईट. त्यानंतर त्याच्या खाली अजून आल्यानंतर वेलॉसिटी काय होणार? कमी होणार, म्हणजे त्यातनं dv मायनस झाला, इथे बनली फक्त v. आर यू गेटिंग माय पॉईंट? आता थर्ड नंबरला आला, v मधनं अजून वेलॉसिटी मायनस होणार, म्हणजे बनली v मायनस dv. आणि लास्टला वेलॉसिटी एकदम झिरो, सायलेंट असणार तुमचं सी, एकदम सायलेंट. ओके ना. आता आपण याची फ्री बॉडी डायग्राम बनवूयात. पहा, लेअर 4 साठी, लेअर 4ची जर फ्री बॉडी डायग्राम पाहिली तुम्हाला असं लक्षात येईल, ही लेअर नंबर 4 आहे. ओके, तिची वेलॉसिटी v प्लस dv आहे, तिची डायरेक्शन इकडे आहे. पण ही लेअर नंबर 4 कोणत्या सरफेस बरोबर स्टिकर आहे? ती आहे लेअर नंबर 3 बरोबर, राईट ना. सो इथे जसं हे मास या सरफेस बरोबर अटॅच होतं, त्यामुळे त्यावर एक फ्रिक्शनल फोर्स मिळाले या डायरेक्शननी, अपोजिट डायरेक्शननी एफएस, राईट. तसं ही 4 वाली लेअर या थर्डवाल्या लेअर बरोबर, याच्या खाली जी थर्डवाली लेअर आहे त्याबरोबर काय अटॅच आहे, त्यामुळे त्या दोघांमध्ये सुद्धा एक फ्रिक्शनल फोर्स तयार होईल अपोजिट डायरेक्शनला, या डायरेक्शनला. दिस इज नोन ॲज विस्कस फोर्स. या फोर्सला आपण काय म्हणतो? विस्कस फोर्स. सो इट शुड बी अपोजिट टू युअर वेलॉसिटी, राईट. मग बानो या विस्कस फोर्सची व्हॅल्यू जसे तुम्ही ग्राउंडला जाल किंवा रिव्हर बेडकडे जाल तशी मॅक्झिमम होत राहते. ओके ना. सो इथे FV असेल फोर्ससाठी, तर इथे FV प्लस समथिंग असेल, इथे FV प्लस अजून एक्स्ट्रा असेल, इथे FV प्लस अजून एक्स्ट्रा. त्यामुळं जसं तुम्ही रिव्हर बेडकडे खाली जाल त्या पद्धतीने तुमचं विस्कस फोर्स वाढणार. तर ऑफकोर्स
तुमची वेलॉसिटी कमी 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 होत जाणार, राईट. आणि इथे झिरो ज्यावेळेस वेलॉसिटी बनते त्यावेळेस काय रे, ही वाली वेलॉसिटी इज एक्झॅक्टली इक्वल टू ही वाली वेलॉसिटी. आर यू गेटिंग माय पॉईंट. सो इथे काय असणार मग तुमची वेलॉसिटी कम्प्लिटली झिरो असेल, कम्प्लिटली झिरो. सो दिस इज रिलेटेड टू युअर विस्कस फोर्स. होप सो तुम्हाला हा पॉईंट एकदम क्लिअर असेल. विस्कस फोर्स सो दिस इज रिलेटेड टू अ विस्कस फोर्स. ओके. यानंतर इम्पॉर्टंट पॉईंटकडे आपण जाऊयात. विस्कस फोर्स तुम्हाला कळालं असेल. विस्कस फोर्स हे लिक्विडमध्ये डेव्हलप होतं, सॉलिडमध्ये स्टॅटिक फ्रिक्शन आहे. कोणतं फ्रिक्शन आहे? स्टॅटिक फ्रिक्शन. आता या विस्कस फोर्स जे आहे त्या विस्कस फोर्सचा फॉर्म्युला काय? जसं आपल्या स्टॅटिक फ्रिक्शनचा फॉर्म्युला म्यू इंटू एन. म्यू इंटू एन कशामध्ये? स्टॅटिक फ्रिक्शन सॉलिडमध्ये. लिक्विडमध्ये विस्कस फोर्स आहे पण त्याचा फॉर्म्युला काय? तो फॉर्म्युला आपल्याला न्यूटनने दिला. कोणी दिला? न्यूटनने. त्यामुळे आपला नेक्स्ट पॉईंट असणार आहे, विस्कस फोर्स आपण पाहिलं, आपला नेक्स्ट पॉईंट आहे न्यूटन्स लॉ. सी गाईज, इथे लिहितो मी हवं तर न्यूटन्स लॉ. ओके. नेक्स्ट वाला पॉईंट. होप सो हा पॉईंट, हा बोर्ड एवढा क्लिअर असेल कॅमेरामध्ये. ओके. न्यूटन्स लॉमध्ये सी न्यूटन्सने काही अजम्पशन्स दिले, त्यावरून त्यांनी लॉ दिला. न्यूटन म्हटला विस्कस फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एरिया. विस्कस फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एरिया. इक्वेशन नंबर 1. जेवढा मॅक्झिमम एरिया तेवढा मॅक्झिमम विस्कस फोर्स. पण तसं सॉलिडच्या बाबतीमध्ये नाही आहे. पहा, हे एक डस्टर आहे माझ्या हातामध्ये. ओके. आपण सॉलिडची आधी विचार करूयात, मग हे तुम्हाला एक्सप्लेन करतो मी प्रॉपरली. मी त्याला असं ठेवलं इथे, बरोबर. माझ्या हाताबरोबर याचा जो बॉटम आहे हा अटॅच आहे, म्हणजे इथे एफ एस आहे, स्टॅटिक फ्रिक्शन आहे, राईट ना. पण हा वाला एरिया काय? मॅक्झिमम आहे. आणि हे काय? स्टेबल आहे, इथे हलत नाही आहे, स्टेबल आहे, इक्विलिब्रियम पोझिशनला आहे. पण मी त्याला जर असं ठेवलं इथे, राईट, तर हा वाला एरिया कमी आहे ना बाळांनो, तरीसुद्धा स्टेबल आहे. आर यू गेटिंग माय पॉईंट. म्हणजे सॉलिडच्या बाबतीमध्ये सॉलिडच्या बाबतीमध्ये तुम्हाला असं लक्षात येईल की एरिया जरी चेंज झाला, हा वाला एरिया जरी चेंज झाला, एरिया, तरी सुद्धा तुमचं स्टॅटिक फोर्सवर ते काही डिपेंड करत नाही. सो स्टॅटिक फोर्स इज इंडिपेंडंट टू एरिया, राईट ना. आता आपण एक्झाम्पल पाहिलं, हा वाला एरिया मॅक्झिमम होता, त्याला मी ठेवलं, फ्रिक्शन मिळालं तुम्हाला, म्हणजे स्टॅटिक फोर्स मिळालं, तरी स्टेबल आहे. आता एरिया चेंज केला तरी स्टेबल आहे. आर यू गेटिंग माय पॉईंट. सो सॉलिडमध्ये दिस स्टॅटिक फोर्स इज इंडिपेंडंट टू एरिया, बट लिक्विडमध्ये असं होत नाही. दिस विस्कस फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू एरिया. एरिया कमी, विस्कस फोर्स कमी, एरिया जास्त, विस्कस फोर्स जास्त. ओके. त्यानंतर त्यांनी सेकंड पॉईंट दिला. सेकंडमध्ये तो म्हटला दिस विस्कस फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू पोटेन्शियल ग्रेडियंट, सॉरी, velocity gradient. It's not a potential gradient. It's directly proportional to velocity gradient. हवं तर इथे मी लिहितो velocity gradient. ओके ना. dv by dx is nothing but velocity gradient. सो या दोघांना त्यांनी कंबाईन केलं अँड मग लॉ मिळाला Fv, दॅट इज विस्कस फोर्स is directly proportional to area into velocity gradient. दिस इज युअर न्यूटन्स लॉ, राईट. आणि मग यावरून आपण ही प्रपोर्शनॅलिटी साईन काढलं, इक्वॅलिटी घेतलं. इक्वॅलिटी घेतल्यानंतर आपल्याला मिळाला एफ व्ही इज इक्वल टू इटा इंटू ए इंटू डी व्ही बाय डी एक्स. ओके. होप सो तुम्हाला हा पॉईंट एकदम क्लिअर झाला असेल. इथे तुम्हाला स्टॅटिक फोर्स ते म्यू इंटू एन होतं, इथे विस्कस फोर्स इटा इंटू एरिया इंटू डी व्ही बाय डी एक्स म्हणजे वेलॉसिटी ग्रेडियंट आहे. इथे तुम्हाला काय मिळालं? कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन म्यू. याला आपण इटा म्हणतो. खूप साऱ्या स्टुडंटला हे माहिती असेल ऑलरेडी. याला आपण काय म्हणतो? इटा. दिस इटा इज नथिंग बट कोएफिशियंट ऑफ लिक्विड. कोएफिशियंट ऑफ लिक्विड आपण त्याला काय म्हणतो? कोएफिशियंट ऑफ लिक्विड म्हणतो. होप सो हा वाला पॉईंट सुद्धा तुम्हाला क्लिअर असेल. एकदम सिंपल लँग्वेजमध्ये आपण तुमच्यासमोर एक्सप्लेन करतोय, किंवा तुमच्या टेक्स्टबुकनुसार मी याला लिहितो जेणेकरून तुम्ही कन्फ्यूज होणार नाही. कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. ओके. सो न्यूटन्स लॉनी काय दिलं मग तुम्हाला? न्यूटन्स लॉनी हे जे विस्कस फोर्स आहे इथे डेव्हलप्ड होतोय, विस्कस फोर्स, या विस्कस फोर्सचा फॉर्म्युला दिला.
न्यूटन का म्हटला viscous force is directly proportional to area and viscous force is directly proportional to velocity gradient, that means dv by dx. So Fv, that is viscous force, is equal to eta into a into dv by dx. This eta is known as coefficient of viscosity, right? मग या ईटाचं युनिट काय, तर ईटाचं युनिट आपण कॅल्क्युलेट करूयात. पहा, ईटा इज इक्वल टू हा dx, याला काय डिवाइड केल्यानंतर मल्टिप्लाय होईल Fv ला, म्हणजे Fv इंटू dx, राईट ना. आणि ईटाला a इंटू डीबी मल्टिप्लाय इकडे आल्यानंतर डिवाइड झाला a इंटू डीबी, राईट. आता आपण याचं युनिट लिहूयात. ईटा इज इक्वल टू फोर्सचं युनिट न्यूटन, dx म्हणजे काय, लेंथ असते, राईट, इंटू मीटर, अपॉन हा एरिया, त्याचं युनिट मीटर स्क्वेअर, वेलॉसिटीचं युनिट मीटर पर सेकंड. हा मीटर काय झाला, कॅन्सल झाला, राईट ना. सो ईटा विल बिकम न्यूटन, हा एस वरती जाईल, इंटू एस अपॉन मीटर स्क्वेअर. दिस इज योर युनिट रिलेटेड टू ईटा, कोएफिशिएंट ऑफ विस्कॉसिटी. याला तुम्ही सीजीएस मध्ये घेतलं तर न्यूटन बनेल डाइन, सेकंड ॲज इट इज मीटर स्क्वेअर बनेल सेंटीमीटर स्क्वेअर, राईट. किंवा सर आता डायमेन्शन सांगा. डायमेन्शन्स यावर ईटाचे डायमेन्शन्स खूप वेळा सीईटीला विचारले बांधनो, त्यामुळे डायमेन्शन्स कॅल्क्युलेट करणं सिंपल आहे. कसं कॅल्क्युलेट करणार पहा. ईटा इज इक्वल टू, आधी न्यूटन आहे, न्यूटनचे डायमेन्शन्स काय लिहूयात आपण, m1 L1 t-2, सेकंडला t1, राईट ना. न्यूटनचे लिहिले, सेकंडचे लिहिले, म्हणजेच काय, फोर्सचे लिहिले आणि टाइमचे लिहिले, खाली मीटर स्क्वेअर. मग मीटर स्क्वेअरसाठी काय लिहिणार तुम्ही, L2 लिहिणार, राईट. याला कंबाईन करूयात. कंबाईन केल्यानंतर काय मिळेल तुम्हाला, कंबाईन केल्यानंतर मिळेल ईटा इज इक्वल टू m1 ॲज इट इज, हा L2 वरती गेल्यानंतर L-2 बनेल आणि हा +1, म्हणजे काय बनला, L⁻⁻1 आणि हा t काय बनला, t⁻⁻1. सो दिस इज द डायमेन्शन्स रिलेटेड टू ईटा. काय बनले डायमेन्शन्स, m1 L-1 t-1, m1 L-1 t-1, m1 L-1 t-1, m1 L-1 t-1. These are the dimensions of coefficient of viscosity. Very important. यावर मे बी तुम्हाला न्यूमेरिकल विचारला जाऊ शकतो. ओके, फॉर्म्युला काय, विस्कस फोर्स Fv is exactly equal to eta into area into velocity gradient is nothing but dv by dx, right. The unit for eta is nothing but Newton into second per meter square. The dimensions will be m1 L-1 t-1. These are the dimensions related to eta. Okay, hope so तुम्हाला न्यूटन्स फॉर्म्युला क्लिअर असेल. न्यूटन्स फॉर्म्युला आपला क्लिअर झाला. आपण नेक्स्ट पॉइंट आहे स्टोक्स लॉ. मी या सगळ्या पॉइंटला रफ करतो, आपण स्टोक्स लॉ कडे जाऊयात. Next point is Stokes law. एकदम इंटरेस्टिंग आहे स्टोक्स लॉ. काय बेसिक फंडे याचे क्लिअर करतो, जेणेकरून यावर मे बी इंटरेस्टला क्वेश्चन विचारला तर तुम्हाला ते प्रॉपरली कळायला पाहिजे. सी गाईज, हा एक रेन ड्रॉप आहे, राईट ना, रेन ड्रॉप आहे. या रेन ड्रॉपचं वेट डाऊनवर्ड डायरेक्शनला mg. ओके, पण तुम्हाला माहिती आहे या रेन ड्रॉपला एअर मॉलिक्यूल स्टिक असतील या साईडनी. या पद्धतीने एअर मॉलिक्यूल काय असणार, स्टिक असणार, बरोबर ना. तुम्ही मला एअर मॉलिक्यूल रेन ड्रॉपला स्टिक कशी असणार, ऑफकोर्स देयर विल बी अ अधेसिव्ह फोर्स बिटवीन टू मॉलिक्यूल्स. आपण शिकलो अधेसिव्ह, राईट ना. अधेसिव्ह फोर्स इज नथिंग बट फोर्स बिटवीन टू मॉलिक्यूल्स ऑफ डिफरंट टाइप्स. बट डिफरंट टाइप म्हणजे एअर मॉलिक्यूल आणि वॉटर मॉलिक्यूल्समध्ये काय असले पाहिजेत, फोर्स असलं पाहिजे, दॅट इज नोन ॲज अधेसिव्ह फोर्स, राईट. सो एअर मॉलिक्यूल याला स्टिक आहेत. ते एअर मॉलिक्यूल तुमच्या रेन ड्रॉप बरोबर खाली येतात, पण या एअर मॉलिक्यूलच्या बाजूला अजून पण एअर मॉलिक्यूल प्रेझेंट असतील ना बाबांनो, राईट, लाईक दिस. ओके, या पद्धतीने एअर मॉलिक्यूल अजून पण प्रेझेंट असणार. ओके ना, रिव्हिडिंग अ पॉईंट. मग आता तुम्ही मला सांगा आता ज्या वेळेस त्याच्या वेटनी तो खाली येतोय रेन ड्रॉप, ज्यामध्ये त्याचं मास पण आहे इंटू ग्रॅव्हिटी पण आहे,
राईट. ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू किती आपण अप्रॉक्सिमेशन केलं तर 10 मीटर पर सेकंड, म्हणजे पहिल्या सेकंडला इथे सुरुवातीला 0 होती त्याची व्हेलॉसिटी, खाली याला एका सेकंदाला किती 10, दुसऱ्या सेकंदाला 20, तिसरा सेकंड 30, देन 40, 10 सेकंदला किती असेल 100 मीटर पर सेकंड असेल. या पर्टिक्युलर वेलॉसिटीने तो खाली येत राहील. पर्टिक्युलर म्हणजे कंटिन्युअसली त्याची वेलॉसिटी काय होणार, इन्क्रीज 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 होत राहील. आर यू गेटिंग माय पॉईंट. मग तुम्ही जर या गोष्टीचा प्रॉपर विचार केला तर याच एक्झाम्पलला आपण एका एक्झाम्पलवर कोरिलेट करूयात. तुम्ही एका हेलिकॉप्टरमध्ये तुम्हाला घेतलं मिलिटरीच्या सोल्जरनी आणि एका हाय लेवलला एका पर्टिक्युलर एच हाईटला, खूप जास्त हाईट आहे ती असं कन्सिडर करूयात, वरती नेलं आणि रेनड्रॉप सारखं तुम्हाला वरतून खाली सोडून दिलं. ओके. आणि तुम्ही एकदम पर्टिक्युलर वेटनी खाली याल. तुमचं वेट किती mg, mg म्हणजे तुमचं मास आहे, ग्रॅव्हिटी आहे, राईट ना. आधी तुमचा स्पीड काय होता 0 इनिशियली, मग पर्टिक्युलर वाढत होईल, मग अजून वाढणार कशामुळं, ऑफकोर्स जीमुळं. पर सेकंडला जी इन्क्रीज होणार 10 मीटर पर सेकंड, प्रत्येक सेकंडला 10 मीटर इन्क्रीज, राईट ना. सो अशा पद्धतीने तुमचं वेलॉसिटी काय होणार, इन्क्रीज होणार. आणि मग तुम्हाला माहिती आहे तुम्ही ज्यावेळेस जमिनीवर पडणार त्यावेळेस तुमचे हातपाय तुटणार. आयुर्वेदिक माहिती, हातपाय तुटणार म्हणजे तुम्हाला खूप लागेल, इजा होईल त्यामध्ये, राईट, मे बी. पण तुम्हाला असं लक्षात येईल की हा जो रेनड्रॉप आहे, हा रेनड्रॉप ज्यावेळेस खाली येतो तर तो जर एका पर्टिक्युलर ग्रॅव्हिटीनी खाली येतोय, आपल्या डोक्यावर पडल्यानंतर आपल्याला जास्त हर्ट करत नाही. पण तेच जर तुम्ही खाली पडले तर तुम्हाला फार मोठी इजा होऊ शकते. आणि ती इजा होऊ नये म्हणजे ती दुखापत तुम्हाला होऊ नये, ते हर्ट तुम्हाला होऊ नये, त्यासाठी आपण ऑलवेज काय यूज करतो, पॅराशूट यूज करतो, राईट ना. मग तुम्ही जम्प केली, पॅराशूट विल गेट ओपन. पॅराशूट ओपन झालं का तुम्ही एकदम अलगत एकदम खाली पाय ठेवता, राईट ना. तुम्हाला काही दुखापत होत नाही, तुम्ही पडत नाही, आपटत नाही, धडपडत नाही, अजिबात काही पण नाही, राईट. म्हणजे तुम्ही काय केलं, म्हणजे तुम्ही केलं असं, तुम्ही हे एक पॅराशूट आहे आणि इथे असा एक माणूस आहे, आपण कन्सिडर करूयात, राईट. mgने तुम्ही खाली येत आहे, युअर मास अँड ग्रॅव्हिटी. पण या अपवर्ड डायरेक्शनने एक फोर्स क्रिएट केलं कोणी, या पॅराशूटनी, राईट ना. या डायरेक्शनने mg, या डायरेक्शनने एक पॅराशूटनी फोर्स क्रिएट केलं आणि या फोर्समुळं एका पर्टिक्युलर टाइमला UF, दिस पॅराशूट फोर्स इज एक्झॅक्टली इक्वल टू mg बनला, राईट ना. तुम्ही या डायरेक्शनने खाली येता, या डायरेक्शन एक फोर्स आहे, एका पर्टिक्युलर टाइमला दिस पॅराशूट फोर्स विल एक्झॅक्टली इक्वल टू mg. सो नेट फोर्स F नेट विल बिकम 0. नेट फोर्स किती बनलं 0. आणि 0 ज्यावेळेस फोर्स बनेल ना बा, त्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस खाली याल त्यावेळेस तुमची वेलॉसिटी कॉन्स्टंट असेल, कॉन्स्टंट. आणि कॉन्स्टंट वेलॉसिटीने तुम्ही खाली येता त्यावर तुम्ही एकदम आरामशीर तुमच्या जमिनीवर पाय ठेवू शकता, तुम्हाला अजिबातही दुखापत होणार नाही, राईट. त्यामुळे हे एक अपोजिट डायरेक्शनचं फोर्स नेसेसरी आहे. पण हे जर पॅराशूट तुम्ही काढलं तर तुम्ही फक्त mgने खाली येता, म्हणजे तुम्ही खाली ॲस्कलरेट करता. तुम्ही ॲस्कलरेट ज्यावेळेस करता त्यावेळेस तुम्हाला मग इजा होऊ शकते. तसंच सेम लाईक दॅट सगळेजण प्रॉपर बघतील स्टोक्सनी काय इन्व्हेन्शन केलं आहे. सेम लाईक दॅट mg डायरेक्शननी, फक्त mgनी जर हा रेनड्रॉप सुद्धा खाली आला असता, फक्त mgनी, म्हणजे त्याचं मास अँड ग्रॅव्हिटी, तर त्याने ॲस्कलरेट केलं असतं, राईट ना. ॲस्कलरेशन म्हणजे काय, त्याची वेलॉसिटी पर युनिट टाइम इन्क्रीज होणार. ग्रॅव्हिटीचा फॉर्म्युला व्हॅल्यू 10 मीटर पर सेकंड आपण कन्सिडर करतो, म्हणजे इथे त्याची वेलॉसिटी जेवढी असेल खाली अंतर अजून इन्क्रीज, वेलॉसिटी पर युनिट टाइम इन्क्रीज होते, म्हणजे तो ॲस्कलरेट करतोय. ज्यावेळी तुमचा रेनड्रॉप ॲस्कलरेट करत खाली येईल आणि तुमच्या डोक्यावर पटेल त्यावेळेस इट विल हिट युअर हेड लाईक अ बुलेट. पण तुम्हाला असं पाहायला मिळतं की असं अजिबातही होत नाही. तुमचा जो रेनड्रॉप आहे तुम्ही हातावर जरी घेतला तर तो एकदम प्लीझंटली तुमच्या हातावर येतो, राईट ना. तुम्हाला हर्ट करत नाही, काय करत नाही, राईट. मग हे का होतं त्याचं रिझन पहा, सगळेजण प्रॉपरली बघतील. ही एक लेअर आहे, ही वाली सेकंडवाली जी लेअर आहे एअर मॉलिक्यूलची, पहा सगळेजण प्रॉपर. ही एअर मॉलिक्यूलची लेअर जी मी डार्कनी शो करतोय, एकदम इम्पॉर्टंट पॉईंट आहे, सगळेजण प्रॉपरली कॉन्सन्ट्रेट करतील. इंटरेस्टिंग आहे, व्हेरी IMP आहे. सेकंडवाली लेअर, ती सेकंडवाली लेअर या फर्स्टवाली लेअर जी दिसतीये तुम्हाला, फर्स्टवाली जी स्टिक झाली आहे वॉटरच्या ड्रॉप बरोबर, त्या रेन ड्रॉप बरोबर, त्या लेअर बरोबर ती काय होणार, विस्कस फोर्स क्रिएट करणार. आर यू गेटिंग माय पॉईंट. मागाशी मी तुम्हाला सांगितलं लिक्विड और फ्लुइड,
फ्लो इन द लेअर, राईट ना. आणि लेअरमध्ये ज्यावेळेस आपण इथे ती डायग्राम दाखवली होती ना या पद्धतीने, राईट. मग या डायरेक्शननी वेलॉसिटी असेल तर या डायरेक्शननी तुम्हाला काय मिळतं, विस्कस फोर्स असतं, राईट. मग आता याची वेलॉसिटी या डायरेक्शननी असेल तर या डायरेक्शननी काय होणार, विस्कस फोर्स जनरेट होणार, राईट. ऑल्सो विस्कस फोर्स कसं जनरेट झालं, ऑफकोर्स या दोन लेअर आहेत एअरच्या, राईट. फर्स्ट वाले जे मॉलिक्युल्स आहेत ते वॉटरला स्टिक झाले आहेत, ते खाली येणार आहेत. सेकंड वाले तर तिथेच आहेत, ते त्याबरोबर काय होणार, फ्रिक्शन होणार, त्यांचं फ्रिक्शन होणार तर अपोजिट डायरेक्शन लाईक फोर्स जनरेट होणार. दॅट फोर्स इज नोन ॲज विस्कस फोर्स. त्या फोर्सला काय म्हटलं त्यांनी, विस्कस फोर्स म्हटलं. आणि ते विस्कस फोर्स एका पर्टिक्युलर टाइमला, दिस विस्कस फोर्स इज एक्झॅक्टली इक्वल टू mg, राईट ना, एक्झॅक्टली इक्वल टू mg. त्यामुळे तुमचं नेट फोर्स इथे किती बनलं, नेट फोर्स बनलं 0, राईट ना. विस्कस फोर्स इथे जनरेट कसं झालं तुम्हाला कळालं असेल फंडा. तर इथे नेट फोर्स 0 बनलं, नेट फोर्स 0 बनलं म्हणजे तुम्ही हा जो रेन ड्रॉप असेल तो जसा खाली तो येईल कॉन्स्टंट वेलॉसिटीने खाली, आणि कॉन्स्टंट वेलॉसिटीने खाली येईल तर तुम्हाला एकदम प्लीजंट फील देईल तो तुम्हाला, राईट. आणि हे ज्यावेळेस कंडिशन असेल Fv इज इक्वल टू mg, त्यावेळेस ज्या वेलॉसिटीने तो खाली येणार ती वेलॉसिटी कॉन्स्टंट असेल, त्या वेलॉसिटीला तुम्ही म्हणता टर्मिनल वेलॉसिटी. का म्हणणार आपण, टर्मिनल वेलॉसिटी म्हणणार. ओके, होप सो तुम्हाला हा पॉईंट एकदम क्लिअर झाला असेल. मी तुम्हाला एकदम प्रॉपरली सांगितलं आहे की स्टोक्स लॉमध्ये विस्कस फोर्स कसं जनरेट होतं. ओके, तर स्टोक्सनी इथं एक आपल्याला फॉर्म्युला दिला. फॉर्म्युला इज नथिंग बट Fv इज इक्वल टू 6 पाय इटा r इंटू v. काय फॉर्म्युला दिला स्टोक्सनी, Fv इज इक्वल टू 6 पाय इटा r इंटू v, वेअर 6 पाय इज अ कॉन्स्टंट, इटा इज नथिंग बट कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी, r म्हणजे रेडियस ऑफ दिस रेन ड्रॉप. या रेन ड्रॉपची जी रेडियस आहे ती r आहे, अँड दिस v इज नथिंग बट युअर टर्मिनल वेलॉसिटी. VT लिहिलं तरी चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही. टर्मिनल वेलॉसिटी याचं डेरिव्हेशन तुमच्या टेक्स्टबुकमध्ये नाही आहे, त्यामुळे आपण त्याच्याकडे सध्या जाणार नाही. ओके, होप सो तुम्हाला इथपर्यंत क्लिअर झालं असेल. मग स्टोक्स लॉचं तुम्हाला स्टेटमेंट लिहायचं आहे ना, स्टेटमेंट. मग स्टेटमेंटमध्ये काय लिहिणार पहा, Fv हा इक्वल टू आणि हा कॉन्स्टंट आहे 6 पाय, राईट ना. मग इक्वल टू कॉन्स्टंटच्या ऐवजी आपण प्रपोर्शनॅलिटी घेणार, प्रपोर्शनल टू इटा r इंटू v, राईट. मग viscous force is directly proportional to coefficient of viscosity, radius of rain drop and terminal velocity. Are you getting my point? Stokes law फॉर्म्युल्यावरून लिहिणार. Viscous force it's directly proportional to coefficient of viscosity, radius of rain drop and terminal velocity. This is your Stokes law. That's it. याचं डेरिव्हेशन तुमच्याकडे तुमच्या सिलेबसमध्ये नाही आहे. फॉर्म्युला लक्षात ठेवा, Fv इज इक्वल टू 6 पाय इटा r इंटू v. v कोणता आहे, टर्मिनल वेलॉसिटीवाला v तो असणार आहे. ओके, होप सो तुम्हाला एकदम पॉईंट क्लिअर झाला असेल. स्टोक्स लॉसाठी त्याचं डेरिव्हेशन आपल्याकडे अजिबात नाही. हा फॉर्म्युला त्यांच्या लक्षात राहील, त्यांना स्टेटमेंट लिहिता येईल. Viscous force is directly proportional to coefficient of viscosity, directly proportional to radius of rain drop, directly proportional to velocity, terminal velocity. ओके, होप सो तुम्हाला क्लिअर असेल. याला मी आता रफ करतो, आपण पुढे जाऊयात. आपला लास्ट पॉईंट असेल टर्मिनल वेलॉसिटीचा. मी याला रफ करतो. टर्मिनल वेलॉसिटी. सी, याला पण तुम्ही IMP करा. टर्मिनल वेलॉसिटीचं जे काही डेरिव्हेशन आहे ते खूप वेळा एक्झामला विचारलं गेलेलं आहे. मे बी तुमच्यासुद्धा वेळेस बोर्ड एक्झामला ते विचारलं जाऊ शकतं. टर्मिनल वेलॉसिटी आपण पाहूयात. तुम्ही परत या डायग्रामचा जर प्रॉपरली विचार केला तर मी इथे हवं तर त्याला परत एकदा रिड्रॉ करतो. या डायरेक्शननी mg आहे, या डायरेक्शननी तुमचा एक फोर्स जनरेट होईल, विस्कस फोर्स. आणि त्याचबरोबर अजून एक पॉईंट इथे असतो, दॅट इज नोन ॲज अपथ्रस्ट. अपथ्रस्ट तुम्ही आत्तापर्यंत 9 पर्यंत 10 पर्यंत खूप वेळा शिकलेले आहेत. हा मेजर नाही आहे बट प्रेझेंट आहे, त्यामुळे आपल्याला तिथे ॲड करणं फार गरजेचं आहे. हा फार मोठा इफेक्ट देत नाही अपथ्रस्ट. इथे mgला एकदम mg आणि Fv हा मेजर रोल प्ले करतात टर्मिनल वेलॉसिटीसाठी. टर्मिनल वेलॉसिटी कधी मिळेल, ज्यावेळेस Fv इज इक्वल टू mg बनेल म्हणजे F नेट 0 बनेल, राईट ना. मग mgला बॅलन्स करायला मेजर काम Fvच करतो, अपथ्रस्ट एकदम नॉर्मल करतो. ओके, तर आपण टर्मिनल वेलॉसिटीची डेफिनेशन पाहूयात. अगेन, डाऊनवर्ड फोर्स इज एक्झॅक्टली इक्वल टू अपवर्ड फोर्स. जर केलं तर तुम्हाला असं पाहायला मिळेल, अपवर्डमध्ये Fv प्लस अपथ्रस्ट इज इक्वल टू mg, राईट ना. अपवर्डमध्ये Fv आहे प्लस
अपथ्रस्ट आहे आणि डाऊनवर्ड म्हणजे mg आहे, म्हणजे अपवर्ड फोर्स इज एक्झॅक्टली इक्वल टू डाऊनवर्ड फोर्स आपण केलेला आहे, राईट. मग FVचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे 6 पाय इटा इंटू आर इंटू व्ही, आत्ताच आपण पाहिला, स्ट्रोक्सने दिलाय, प्लस अपथ्रस्ट ॲज इट इज, m म्हणजे मास, राईट. मासला आपण लिहू शकतो डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम, डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम इंटू जी ॲज इट इज, पण ही डेन्सिटी कसली आहे, वॉटरची आहे, त्यामुळे डेन्सिटी W लिहितो, राईट ना, वॉटरची आहे, कारण mg म्हणजे या वॉटर मॉलिक्युलचे मास आहे ना, किंवा रेन ड्रॉपचं मास आहे, राईट. त्यानंतर बांधनो, हे जे अपथ्रस्ट आहे, हे अपथ्रस्ट, याची व्हॅल्यू सुद्धा mg एवढीच असते, हे लक्षात ठेवा, ओके. हे कशी असते हे CETला मी थोडं एक्सप्लेन करेल, सध्या एवढं लक्षात ठेवा, अपथ्रस्ट इज एक्झॅक्टली इक्वल टू mg. सो 6 पाय इटा रो व्ही प्लस अपथ्रस्ट इज नथिंग बट mg इज इक्वल टू दिस रो w v इंटू जी. हा v कोणता आहे, व्हॉल्यूमवाला v आहे, विसरायचं नाही हा, आणि हा v कोणता आहे, टर्मिनल वेलॉसिटीवाला v आहे, vt लिहितो हवं तर इथं, ओके. त्यानंतर दिस 6 पाय ॲज इट इज, इटा ॲज इट इज, आर ॲज इट इज, vt ॲज इट इज, प्लस आता हा mg ला अगेन आपण m ला स्प्लिटअप करूयात, रो इंटू v, दिस रो इंटू v अँड g ॲज इट इज. पण आता हा जो रो आहे, हा रो एअरचा आहे, हा अपथ्रस्ट कोणामुळे येणार, एअरमुळे येणार, त्यामुळे हा जी डेन्सिटी असेल ही एअरची डेन्सिटी असेल, इज इक्वल टू रो डब्ल्यू व्ही जी ॲज इट इज, ओके ना. mg कशासाठी घेतलं, बिकॉज अपथ्रस्ट इज एक्झॅक्टली इक्वल टू mg असतो, m म्हणजे मास, मासला स्प्लिटअप केलं रो इंटू व्हॉल्यूम, डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम, पण डेन्सिटी एअरची आहे म्हणून रो ए व्ही जी ॲज इट इज आणि हा ॲज इट इज, राईट. आता हा प्लस आपण तिकडे नेऊन मायनस करूयात. सो दिस 6 पाय इंटू इटा इंटू आर इंटू व्ही टी इज एक्झॅक्टली इक्वल टू दिस रो डब्ल्यू व्ही जी मायनस ऑफ रो ए व्ही जी, राईट. सो आता दिस 6 पाय eta r into vt is exactly equal to vg get common, so vg in bracket rho w minus rho a, ओके. आता मी इथे लिहितो, होप सो हे पण तुम्हाला दिसत असेल प्रॉपरली, क्लिअर आहे सगळ्यांना. आता हा रो कोणता आहे रे, सॉरी हा v कोणता आहे, व्हॉल्यूमवाला आहे, आणि हा एक स्पेअर आहे, स्पेअरचा व्हॉल्यूम किती असतो, स्पेअरचा व्हॉल्यूम असतो 4/3 पाय आर क्यूब. आपण पुटअप करूयात, सो दिस 6 पाय इटा इंटू आर इंटू व्ही टी इज एक्झॅक्टली इक्वल टू 4/3 पाय आर क्यूब इंटू जी इन ब्रॅकेट रो डब्ल्यू मायनस रो ए, राईट ना. आता तुम्ही पहा, हा पायला आणि या पायला मी कॅन्सल करतो, हा आर कॅन्सल होईल आणि यामधला एक कॅन्सल होईल, तर फक्त स्क्वेअर, राईट, राईट ना, क्यूब आहे, त्यातला एक आर कॅन्सल झाला, स्क्वेअर बनला, राहिलं काय, 6 इंटू इटा इंटू व्ही टी is exactly equal to 4/3. This will become r square in g bracket मध्ये rho w minus rho of a. That's it. Okay. So यामध्ये आता आपल्याला पाहिजे टर्मिनल वेलॉसिटी विच इज नथिंग बट vt. आपण हा 6n इकडे शफल करूयात, सो इट विल बिकम vt इज एक्झॅक्टली इक्वल टू 4r square g in bracket rho w minus rho a into हा 3 खाली येईल, राईट, आणि हा 6n ॲज इट इज, 6 eta ॲज इट इज, राईट. सो इट विल बिकम vt इज नथिंग बट टर्मिनल वेलॉसिटी इज इक्वल टू, सो 4r square g in bracket rho w minus of rho a upon 18 into eta, राईट ना. सो याला आपण जस्ट डिवाइड करूया, दिस विल बिकम 2, दिस विल बिकम 9, राईट. सो योर फॉर्म्युला ऑफ vt विल बिकम vt इज एक्झॅक्टली इक्वल टू 2/9 eta, राईट ना. दिस विल 2 इथे लिहितो मी, हां, दिस विल 2/9 eta इंटू r square g in bracket rho w minus rho a. This is your formula for टर्मिनल वेलॉसिटी. इट्स व्हेरी इंपॉर्टंट. हा फॉर्म्युला खूप वेळा बोर्डला विचारला गेला, मी एकदा रिपीट करतो. अपवर्ड इज एक्झॅक्टली इक्वल टू डाऊनवर्ड. अपवर्ड दोन आहेत, एक विस्कस फोर्स प्लस अपथ्रस्ट. अपथ्रस्ट इज एक्झॅक्टली इक्वल टू वेट mg, राईट ना. सो आपण व्हॅल्यूज पुटअप केल्या, ओके. एफ ची व्हॅल्यू 6 पाय इटा आर व्ही, अपथ्रस्ट ॲज इट इज, एमला आपण डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम पुट केलं, बट ही डेन्सिटी वॉटरची आहे, वॉटर मॉलिक्युल्स किंवा वॉटर रेन ड्रॉप. सो
डेन्सिटी डब्ल्यूची लिहिलं मी, ते डब्ल्यू लिहिलं आहे. ओके, त्यानंतर अप थ्रस्ट एक्झॅक्टली इक्वल टू एम जी पुटअप केलं. आता हा एम नथिंग बट अगेन डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम असतो मासचा फॉर्म्युला, बट ही डेन्सिटी एअरची आहे म्हणून रो ए लिहिलं. हा प्लस तिकडे मायनस बनला, व्ही जी कॉमन घेतला. हा व्ही व्हॉल्यूमवाला आहे, वेलॉसिटीवाला नाही, विसरायचं नाही. सो व्हॉल्यूम ऑफ स्पेअर इज नथिंग बट 4/3 पाय आर क्यूब. तो आपण पुटअप केला, फक्त शफलिंग केलं. यू विल गेट द आन्सर व्हीटी इज इक्वल टू 2/9 ईटा आर स्क्वेअर जी इन ब्रॅकेट रो डब्ल्यू मायनस रो ए. दिस इज द फॉर्म्युला फॉर टर्मिनल वेलॉसिटी. होप सो तुम्हाला एकदम क्लिअर असेल, एकदम व्यवस्थित सिम्पल मॅनर मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. आज आपण पाहिले हे 7 पॉईंट. आजचं लेक्चर तुम्हाला एकदम व्यवस्थित समजलेलं असेल. यानंतर अजून एक लेक्चर थेरीवर होईल आणि त्यानंतर अजून एक लेक्चर न्यूमॅरिकल्स होईल. म्हणजे राहिलेल्या 2 लेक्चरमध्ये चॅप्टर नंबर 2 म्हणजेच मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स तुमचा क्लिअर होईल. होप सो आजचं लेक्चर तुम्हाला एकदम क्लिअर असेल. प्रॉपरली व्यवस्थित कॉन्सेप्ट क्लिअर करण्यासारखं मी लेक्चर घेतलेलं आहे. व्यवस्थित पहा, ज्यांना कळलं नाही त्यांनी लेक्चर रिपीट करा. तुम्हाला मी ॲपमध्ये रिपिटेशनला कोणताही लिमिट दिलेलं नाही, खूप वेळा तुम्ही रिपीट करू शकता ते. ओके, चलो, थँक्यू सो मच, टेक केअर.